नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. मित्रांनो, अगदी काळजाला स्पर्श करून जाणारी अशी एक कथा आपण आज ऐकणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर आपण कहाणीला सुरुवात करूया. आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दिनेश खूप मेहनतीने त्याच्या दोन्ही मुलांकडून हे शब्द पाठ करून घ्यायचा, जेणेकरून त्याचे वडील आपल्या नातवंडांच्या तोंडून हे शब्द ऐकून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खुश होतील. अमेरिकेत लहानाचे मोठे झालेले दिनेशचे दोनही मुलं. मराठी भाषा त्यांना समजत तर होती, पण बोलण्यात मात्र अडचण पडत होती. दिनेशचे वडील नागपूरहून त्यांचा मुलगा दिनेशला भेटण्यासाठी दरवर्षी अमेरिकेला जायचे, पण तिथे त्यांचे मन लागत नव्हते. दिनेशने एका अमेरिकन मुलीशी लग्न केले होते आणि मुलांचा जन्मही तिथेच झाला होता. दिनेशच्या वडिलांना तिथले वातावरण अजिबात सूट करत नव्हते. नागपूरमध्ये त्यांचे स्वतःचे घर होते. बायको गेल्यानंतर ते एकटे पडले. वर्षातून 3-4 महिने ते त्यांच्या मुलासोबत अमेरिकेतच राहायचे. मुलाशी त्यांना गोडवा होता, पण दिनेशच्या बायकोला आणि त्याच्या मुलांना ते अजिबात पसंत करत नव्हते. त्यांचे कपडे, त्यांचे राहणीमान दिनेशच्या वडिलांना आवडत नव्हतं. मुलाची ओढ त्यांना अमेरिकेला घेऊन यायची. दिनेशने त्याच्या वडिलांच्या वाढदिवसाची पूर्ण तयारी करून ठेवली होती. दिनेशची मुलगी रिया आणि मुलगा ध्रुव ते सुद्धा खूप आनंदी होते. दिनेशची बायकोसुद्धा तिच्या सासऱ्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायची, पण अडचण अशी होती की दिनेशच्या वडिलांना त्यांच्या सुनेची कोणतीही गोष्ट आवडायची नाही. दिनेश आणि त्याच्या कुटुंबियांनी त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाचा मोठा केक कापण्याची विनंती करत त्यांनी जसा चाकू पुढे केला तसे दिनेशचे वडील संतापले आणि म्हणाले, वय कमी करण्याच्या या सर्व पद्धतींवर माझा विश्वास नाही. हा केक माझ्या नजरेसमोरून घेऊन जा आणि तुमच्या खोलीत न्या आणि तुम्ही चौघं मिळून तो कापून खा. मला असले काहीही आवडत नाही. मला या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. मी जसा आहे तसाच राहणे मला पसंत आहे. दिनेश आणि त्याच्या फॅमिलीला त्यांचे हे वर्तन अजिबात आवडले नाही. 13 वर्षाच्या रियाने आपल्या आजोबांकडे पाहिलं आणि म्हणाली, व्हॉट हॅपन? ध्रुव रियापेक्षा 2 वर्षांनी लहान होता. ध्रुवने त्याच्या आजोबांच्या जवळ जाऊन त्यांच्या चेहऱ्यावर केक फासला. दिनेशच्या वडिलांना आपल्या नातवाच्या ह्या कृत्यावर खूप बरं वाईट सुनावलं. दिनेश आपल्या मुलांसह त्यांच्या खोलीत निघून गेला. दिनेशच्या पत्नीने विचित्र चेहरा बनवला आणि दिनेशच्या मागे तिच्या खोलीत निघून गेली. आपल्या वडिलांच्या ह्या वागण्याने दिनेशला दुःख झाले, परंतु त्याने मुलांना हे स्पष्ट केले की वडिलांनी हे सर्व कधीही पाहिलेलं नाही किंवा कधीही केले नाही, म्हणून त्यांना हे सर्व आवडत नाही. रियाने तिच्या वडिलांना विचारले, परंतु आजोबा नर्वस का होते? दिनेशने रियाला सांगितले, ते नर्वस नाहीत. तितक्यात दिनेशची पत्नी म्हणाली, ते नर्वस नाहीत तर वेडे आहेत. इतकं बोलून ध्रुव, रिया आणि पत्नी जोरजोरात हसू लागले. पत्नीच्या आणि मुलांच्या वागण्याला दिनेश कोणतेही उत्तर देऊ शकला नाही. घराचे वातावरण खराब होऊ नये म्हणून दिनेशने केक कापला आणि मुलांना खाऊ घातला. दिनेश त्या रात्री झोपला नाही. त्याला त्याच्या वडिलांचे वागणे आवडले तर नव्हतेच, परंतु त्यांना काहीही बोलणे अशक्य होते. दिनेशचे वडील दिवसभर घरात एकटे राहत होते. मुले स्कूलमध्ये तर पती पत्नी ऑफिसला जायचे. अरे काय देश आहे, जिथे आपली माणसे देखील परक्यासारखी राहतात. मुलांना कोणतेही संस्कार नाहीत किंवा त्यांच्या नातेवाईकांशी कोणतेही संबंध नाहीत. ह्या नालायक दिनेशला किती वेळा सांगितलं की नागपूरला तुझ्या परिवारासोबत चल, पण माझं कोण ऐकतं? तिथे राहिले तर 4 दिवसात सगळे सुधारतील, ते त्यांच्या मनातल्या मनात बोलत जात होते. तेवढ्यात दाराची बेल वाजली. तेव्हा पाहिले की घराची साफसफाई आणि स्वयंपाक करणारी मेड उभी होती. ती एक भारतीय महिला होती. बऱ्याच दिवसांपासून अमेरिकेत राहत होती. तिचा मुलगा तिला पुण्याहून इथे घेऊन आला होता, पण मुलाचा दीर्घ आजारामुळे मृत्यू झाला होता. सून अमेरिकन होती. तिने दुसऱ्याशी लग्न केले आणि तिने तिला घरातून बाहेर काढून दिले. स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या घरी ती घराची साफसफाई आणि स्वयंपाकाची कामे करत होती. ती 2 वर्षापासून दिनेशच्या घरी काम करत होती. जेव्हा ती दिनेशच्या घरी कामाला यायची तेव्हा दिनेशच्या वडिलांचा वेळ चांगला जायचा. एकदा दिनेशच्या वडिलांनी त्या काम करणाऱ्या उर्मिलाला विचारले, उर्मिला,
तू तुझ्या मुलाच्या मृत्यूनंतर भारतात परत का नाहीस गेली? उर्मिला म्हणाली की सर, मी परत जाऊन काय करू? माझ्या मुलाने पुण्यातील सर्व जमीन आणि मालमत्ता विकून मला स्वतःसोबत इथे आणले होते. माझा मुलगा एकटाच माझे सर्वस्व होता. तोच माझ्या आयुष्याचा आधार होता. जर परत निघूनही गेली तरी तिथे जाऊन मी कुठे राहणार, काय करणार? माझा मुलगा दिनेशचा खूप चांगला मित्र होता, त्यामुळे दिनेश मला त्याच्या घरी घेऊन आला. पण साहेब, मला कोणावरही ओझे व्हायचे नव्हते, म्हणून मी हे काम करायला सुरुवात केली. मी इथे चांगली कमाई करते. दिनेशच्या ऑफिसमधल्या सगळ्या भारतीयांच्या घरी मी हेच काम करते. माझा मुलगाही दिनेशच्या ऑफिसमध्ये काम करायचा. बोलता बोलता मध्येच ती तिच्या पदराने आसू पुसत होती. दिनेशचे वडील तिची गोष्ट ऐकून खूप घाबरून जायचे आणि स्वतःशीच म्हणायचे, मी आयुष्यभर माझी जमीन आणि मालमत्ता विकणार नाही. आता मला समजले की दिनेश का म्हणतो की सर्व विकून कायमचं इथे राहायला या. उर्मिला कामात व्यस्त झाली आणि दिनेशचे वडील त्यांच्याच विचारात हरवले. उर्मिलाने जेवणाच्या टेबलावर जेवण ठेवले आणि आवाज दिला, साहेब, जेवायला या. जेवण तयार आहे. आज मी तुमच्या आवडीची कढी बनवली आहे. रिया आणि ध्रुव दोघेही शाळेतून घरी येतच होते, पण दिनेशच्या वडिलांनी त्यांच्यासोबत कधीच दुपारचे जेवण केले नाही. त्यामुळे उर्मिलाचा आवाज ऐकून त्यांनी जेवणाच्या टेबलावरचे जेवण एका प्लेटमध्ये घेतले आणि त्यांनी खायला सुरुवात केली. तोपर्यंत रिया आणि ध्रुव दोघांनीही एकत्रच इंग्रजीत विचारले, नमस्कार आजोबा, कसे आहात? पण दिनेशच्या वडिलांनी त्यांना काहीच उत्तर दिले नाही. दोन्ही मुलं खांदे सरकवत आपापल्या खोलीत निघून गेले. उर्मिला दोन्ही मुलांना सांगू लागली, दुपारचे जेवण तयार आहे, लवकर कपडे बदलून या. दिनेशचे वडील उर्मिलाला म्हणाले, मला माझा चष्मा सापडत नाहीये, जरा बघ मी कुठे ठेवलाय. उर्मिलाने सांगितले, मी तर रियाच्या खोलीत पाहिला होता. जेवण झाल्यावर दिनेशचे वडील रियाच्या खोलीकडे गेले आणि दार उघडून 2 पावले टाकताच रिया त्यांच्यावर जोरात ओरडली, दरवाजा ठोठावल्याशिवाय माझ्या खोलीत येण्याची तुमची हिंमत कशी झाली? आधी बाहेर व्हा. तुम्हाला दिसत नाही मी कपडे बदलत आहे ते? आजोबा, तुम्हाला एवढेही कळत नाही की कोणाच्या खोलीत जाण्यापूर्वी दार वाजवायचं असतं? रियाने आधीच कपडे बदलले होते, मग ती त्यांच्यावर राग का काढत होती माहीत नाही. नातीच्या ह्या कृत्याने दिनेशच्या वडिलांना धक्काच बसला. ते स्तब्ध झाले. त्यांना शॉक बसला की ते हे काय ऐकत आहेत. रिया इतक्या जोरात ओरडली होती की तिचा मोठा आवाज ऐकून उर्मिला आणि ध्रुव दोघेही धावतच रियाच्या खोलीत आले. दिनेशच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते थरथरत्या पावलांनी रियाच्या खोलीतून बाहेर पडले. उर्मिलाने रियाच्या खोलीतून त्यांचा चष्मा उचलला आणि दिनेशच्या वडिलांना दिला आणि त्यांना म्हणाली, सर, तुम्ही का रडताय? ही अमेरिका आहे. हा आपला भारत नाही. इथे कोण कधी काय म्हणेल याचा भरोसा नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. अशी कोणतीही गोष्ट नाही. ती नुकती शाळेतून आली आहे. ती थकली आहे म्हणून तिच्या तोंडून असे शब्द बाहेर पडले असतील. आता मी निघते. साहेब, तुम्ही आराम करा. दिनेशच्या वडिलांनी उर्मिलाला थांबवले. दिनेशच्या वडिलांनी त्यांचे सामान सुटकेसमध्ये ठेवले आणि उर्मिलाला म्हणाले की आता चल, मला या घरात क्षणभरही राहायचं नाही. उर्मिलाने त्यांना पाहिलं आणि म्हणाली की पण साहेब, आता तुम्ही कुठे जाणार? रिया आणि ध्रुवसुद्धा त्याच ठिकाणी उभे होते. ते म्हणाले, जाईन कुठेतरी, पण मी इथे राहू शकत नाही. उर्मिला पुन्हा त्यांना म्हणाली, साहेब, दिनेश आणि त्याच्या बायकोला तर येऊ द्या. दिनेशचे वडील रागातच म्हणाले, तू बॅग उचलतेस की मी उचलू? अरे, एवढ्या मोठ्या शहरात कोणते हॉटेल असेल ना, तिथेच जाऊन राहील 2-3 दिवस आणि नंतर नागपूरला निघून जाईल. उर्मिला म्हणाली, साहेब, तुम्ही आता माझ्यासोबत माझ्या रूमवर चला. एकदा दिनेश आला की मग तुम्ही कुठेही जाऊ शकता. मी तुम्हाला असं कुठेही जाऊ देणार नाही. दिनेशचे वडील आणि उर्मिला दोघेही घराबाहेर निघून गेले. रिया आणि ध्रुव त्यांना जाताना पाहतच राहिले. काही वेळाने दोनही भाऊ बहीण जेवताना पुन्हा आजोबांची चेष्टा करू लागले. आजोबांना एवढी लाज वाटत नाही की ते मोलकर्णीच्या घरी राहायला गेले. उर्मिलाने दिनेशच्या वडिलांचे तिच्या घरी खूप छान स्वागत केले. दिनेशच्या वडिलांना इथे खूप शांतता लागली होती. ते उर्मिलाला म्हणाले, तुला इथे कोणती शांतता मिळत आहे, ज्यामुळे एवढ्या उत्कटतेने आणि विनाकारण 7 समुद्रापार राहत आहेस? अरे, तुला पुण्याला जायचं नसेल तर माझ्यासोबत नागपूरला माझ्या घरी चल.
मलाही तुझा पाठिंबा मिळेल आणि तुलाही एक सहारा मिळेल. दिनेशच्या वडिलांच्या या वक्तव्यावर उर्मिला शांत उभी राहिली. तेव्हा ते म्हणाले, अरे कुठे हरवलीस? अजूनही काही उत्तर दिले नाही. उर्मिला म्हणाली, इथे राहून मला माझा मुलगा माझ्या शेजारीच आहे असं वाटते. मी तुमच्यासोबत नागपूरला गेले तर माझ्या मुलाच्या आठवणी इथेच राहून जातील. दिनेशच्या वडिलांनी उर्मिलाला यावर कोणतेही उत्तर दिले नाही. मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करून आणते. आज तुम्ही दुपारचे जेवणही केले नाही असे म्हणत उर्मिला किचनच्या दिशेने निघाली. दिनेशचे वडील कोणत्या विचारात हरवले होते माहीत नाही. संध्याकाळी दिनेश आणि त्याची पत्नी घरी परतल्यावर दिनेशची मुलगी रियाने तिच्या आजोबांबद्दल असे विष उकळले की दिनेशची पत्नी खूप संतापली. रियाने सांगितले, मी कपडे बदलत होते आणि आजोबा माझ्या खोलीत आले. माझ्या शरीराचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करू लागले. आपल्या मुलीचे बोलणं ऐकून दिनेश स्तब्ध झाला, पण हे त्याला अजिबात पटले नाही. आज त्याला स्वतःचीच लाज वाटत होती की त्याने आपल्या मुलीच्या संगोपनात काही उणिवा सोडल्या असतील. ध्रुव म्हणाला की आजोबांचे मोलकरणीसोबत चक्कर चालू आहे, म्हणून ते आमचे घर सोडून त्या मोलकरणीच्या घरी राहायला गेले. तेव्हा दिनेशला खूप राग आला आणि त्याने ध्रुववर हात उचलला. तेव्हा दिनेशच्या अमेरिकन बायकोने दिनेशचा हात पकडला आणि म्हणाली, आधी तुझ्या वडिलांना समजव. तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलावर हात उचलायची? माझी मुले कधीच खोटे बोलत नाहीत. आता दिनेश काहीच बोलू शकत नव्हता, कारण त्याची बायको आणि मुले सगळेच त्याच्या विरोधात गेले होते. आज संध्याकाळी उर्मिला जेव्हा दिनेश आणि इतर सर्वांच्या घरी जेवण बनवायला तिच्या घरातून निघाली, तेव्हा दिनेशच्या वडिलांनी उर्मिलाचे दोन्ही हात धरले आणि म्हणाले, आजपासून तू कोणाच्या घरी कामाला जाणार नाही. तुला काय गरज आहे घरोघरी जाऊन काम करायची? मान्य करतो की तू माझ्यासोबत नागपूरला येऊ शकत नाहीस, पण मी माझी धाकटी बहीण उर्मिलाच्या घरी राहू शकतो ना? हे ऐकून उर्मिला आवाक झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. उर्मिला रडू लागली आणि दिनेशच्या वडिलांना म्हणाली, मला भाऊ नाही, पण देवाने माझ्या मोठ्या भावाला 7 समुद्रापार पाठवले आहे. असं म्हणत उर्मिलाने भावाला मिठी मारली आणि रडू लागली. तेवढ्याच दिनेश तिथे आला आणि उर्मिलाला वडिलांच्या मिठीत पाहून सत्याची शहानिशा न करताच तिथून निघून गेला. दिनेशला समजत नव्हते की वडील असं का करत आहेत. मुलं जे काही बोलत होते ते चुकीचं समजू की आता मी जे काही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ते खरं मानू? पूर्ण दिवस गेला, पण उर्मिला आज घराबाहेर पडली नव्हती. दिनेशच्या वडिलांना उर्मिला कुणाच्या घरी कामाला जावे असे वाटत नव्हते. उर्मिला म्हणाली, किमान दिनेशच्या घरी जाऊन जेवण बनवून येते, अन्यथा मुले भुकेने व्याकुळ होतील. नाहीतर अमेरिकन बाई त्यांना बाहेरून काहीही मागवून खाऊ घालेल. तेव्हाच दिनेशचे वडील म्हणाले, त्यांना उपासमारीने मरू देत, तेव्हाच त्यांची अक्कल ठिकाणावर येईल. आता दोघं बोलत असतानाच उर्मिलाचा मोबाईल वाजू लागला. तिने स्क्रीनकडे पाहिले तर दिनेश फोन करत होता. तिने फोन उचलला आणि म्हणाले, हां दिनेश बाळा, कसा आहेस? तिकडून दिनेश म्हणाला, मी ठीक आहे आंटी, पण तुम्ही जे काही करत आहात ते ह्या वयात बरोबर नाही. उर्मिलाने मोबाईलचा स्पीकर चालू केला आणि विचारले, दिनेश बाळा, मला काही समजलं नाही, तुला काय म्हणायचं आहे? मग दिनेश म्हणाला, आंटी, तुम्ही इतक्याही मूर्ख नाहीत की माझे बोलणे तुम्हाला समजत नाही. आज जेव्हा मी तुमच्या घरी पप्पांना घ्यायला गेलो तेव्हा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की तुम्ही पप्पांच्या मिठीत पडल्या होत्या. उर्मिलाच्या डोळ्यात अश्रू तरळले. दिनेशचे वडील सर्व काही ऐकत होते. त्यांनी लगेचच उर्मिलाच्या हातातून मोबाईल घेतला आणि दिनेशवर ओरडू लागले आणि म्हणाले, काय बोलतोयस? मला सांग, मी तुझा बाप बोलतोय. नालायक, बायकोचा गुलाम, मी तुला हेच संस्कार दिलेत की ह्या म्हातारपणात तू माझ्यावर आणि उर्मिला बहिणीवर संशय घेत आहेस? तू तुझ्या स्वतःच्या कुटुंबावर जरा लक्ष दे. तुझ्या कुटुंबात काय चाललं आहे? तुझी मुलं त्यांच्या वयापेक्षा मोठी होत आहेत. अरे तू अमेरिकेचा रहिवासी काय झालास तर तू आपले सर्व संस्कार विसरलास. तुझ्यासारख्या मूर्ख माणसांकडून मला हीच अपेक्षा होती. तुझ्या घरी राहण्यापेक्षा मी उर्मिला बहिणीच्या घरी राहीन. यापुढे उर्मिलाला माझ्याबद्दल काही वाईट बोललास तर गाठ माझ्याशी आहे. वडिलांचे म्हणणे ऐकून दिनेश काहीच बोलू शकला नाही आणि फोन कट केला. दिनेशचे डोळे उघडले होते. आतापर्यंत तो वडिलांबद्दल चुकीचा विचार करत होता, पण आता वडिलांचे उर्मिला बहीण हे 2 शब्द त्याच्या कानात घुमत होते.
दिनेश घरी पत्नी आणि मुलांसह होता, पण त्यांच्यातही तो एकटाच वाटत होता. दोन्ही मुले आईच्या सूचनेचं पालन करत होती. बाबा, मला भूक लागली आहे, आज आमची मेड येणार नाही का? दिनेशचा मुलगा ध्रुवने वडिलांना विचारले असता दिनेश म्हणाला, नाही, ती रजेवर आहे. तेवढ्यात दिनेशची मुलगी आली आणि स्वयंपाकघरात अन्न शोधू लागली. सर्व भांडी रिकामे असल्याचे पाहून तिला राग अनावर झाला. ती रागातच म्हणाली, ती स्वयंपाक करायला आली नाही. बाबा, आता पुन्हा तिला आपल्या घरी अजिबात बोलवायचे नाही. तिने आजोबांनाही आपल्या जाळ्यात अडकवले. बघा, जेवणही तयार नाही. मला खूप जोराची भूक लागली आहे. दिनेश रियाला रागवतच म्हणाला, भूक लागली असेल तर जा आणि स्वतः बनव. तेवढ्यात दिनेशची पत्नी तिच्या खोलीतून बाहेर आली. तिला पाहताच दिनेश गप्प बसला. दिनेशची बायको म्हणाली, तुझे वडील खूप वाईट व्यक्ती आहेत. मोलकरणीसह इथून पळून गेले. तुम्ही सर्व भारतीय असेच असता. दिनेशने आपल्या वडिलांबद्दल बायकोच्या तोंडून असे शब्द ऐकताच रागाने लाल झाला आणि म्हणाला, तुझे तोंड बंद ठेव. ते माझे वडील आहेत. त्यांच्याशी आदराने बोल आणि जर तू आदराने बोलली नाहीस तर खूप वाईट होईल. दिनेशची बायको म्हणाली, तू तुझे तोंड बंद ठेव आणि तुलाही तुझ्या वडिलांसोबत जायचं असेल तर जाऊ शकतोस, पण माझ्या मुलाशी उंच आवाजात बोलायचे नाही. बायकोच्या कडक आवाजाने दिनेशच्या जिभेला पुन्हा एकदा कुलूप लागले. आज दिनेश दुतर्फा रस्त्यावर येऊन उभा होता. एकीकडे तो आपल्या भारतीय वडिलांच्या संस्कारांनी बांधलेला होता आणि दुसरीकडे त्याची अमेरिकन बायको आणि स्वतःची मुले होती. आता त्याला समजत नव्हते की काय करावं. कधी वाटायचे की वडिलांमुळे माझे कुटुंब तुटत आहे, तर कधी वाटायचे की बायकोमुळे वडील माझ्यापासून दूर जात आहेत. कसं बसं त्याने पत्नी व मुलांना समजवलं आणि वडिलांना घरी घेऊन यायचंही बोलला. दिनेशची बायको म्हणाली, बघा, तुम्ही तुमच्या वडिलांना इथे राहायला आणत असाल तर उर्मिला इथे राहणार नाही. ती दुपारचे आणि रात्रीचे जेवण तयार करेल आणि तिच्या घरी परत निघून जाईल. दिनेश म्हणाला, उर्मिला आंटी मुळात इथे का राहणार? तिचं स्वतःचं घर नाही का? पूर्वी जशी ती इथे यायची तशीच आताही कामाला येणार. तेव्हा दिनेशची मुलगी रिया म्हणाली, आई, तो म्हातारा येथे राहायला परत येणार नाही. मला तो अजिबात आवडत नाही. मला त्याचे डोळे अजिबात आवडत नाहीत. मला त्यांचे डोळे अजिबात आवडत नाही. तुम्ही त्यांना इथे ठेवणार असाल तर मला बोर्डिंगला पाठवा. दिनेशच्या मुलीकडून त्याला ही अपेक्षा नव्हती की तिच्या आजोबांबद्दल अशा पद्धतीने बोलले जावे. दिनेश त्याच्या मुलीला म्हणाला, तो माझा बाप आहे, जसा मी तुझा बाप आहे. दिनेशने कशी तरी आपल्या मुलीची समजूत काढली. त्यानंतर चारही जण उर्मिलाच्या घरी पोहोचले. उर्मिला दिनेशच्या वडिलांच्या डोक्याला तेल मालिश करत होती आणि ते दाराकडे पाठ करून बसले होते. उर्मिला खुर्चीच्या मागे उभी असताना दिनेशचे वडील खुर्चीवर बसले होते. त्याच्या वडिलांच्या हातात तेलाची वाटी होती. उर्मिला तेल घेण्यासाठी वाटीत हात घालू लागली. तेवढ्यात दोन्ही मुले खोलीत शिरली आणि दिनेशची मुलगी म्हणू लागली, उर्मिला आंटी, हे काय चालले आहे? उर्मिला स्तब्ध झाली. उर्मिलाने दिनेशच्या मुलीकडे पाहिलं आणि तिला म्हणाली, तू वेडी आहेस का? काय बोलतेस? उर्मिला गेली अनेक वर्ष अमेरिकेत राहत असल्याने तिला अमेरिकन बोलता येत होतं. दिनेशची बायको उर्मिलाकडे पाहत म्हणाली, माझी मुलगी बरोबर तर बोलत आहे. तुला माहीत नाही का की तुझी लव्ह स्टोरी कशी चालली आहे ह्या म्हाताऱ्यासोबत? उर्मिलाने जवळच ठेवलेल्या टॉवेलने हात पुसले आणि 4 पावले मागे जाऊन रडू लागली. तेवढ्यात दिनेशचे वडील खुर्चीवरून उठले आणि त्यांनी नातीच्या गालावर एक जोरदार चापट दिली. तो पुन्हा आपल्या मुलीवर हात उचलणार असल्याचे दिनेशच्या पत्नीने पाहिल्यानंतर तिने दिनेशच्या वडिलांना जोरात धक्का दिला. ते खुर्चीला आदळले आणि वेगाने खाली जमिनीवर पडले. दिनेशच्या वडिलांच्या डोक्यातून रक्त वाहत होते. डोक्यातून वाहणाऱ्या रक्ताच्या धारा गालापर्यंत पोहोचल्या होत्या. दिनेशने धावत जाऊन वडिलांना उचलले. दिनेशचा सगळा प्लॅन फसला होता. दिनेशची पत्नी व मुले तेथून निघून गेले. उर्मिलाने पटकन कपाटातून फर्स्ट एड बॉक्स काढलं. त्यात कापूस डेटॉलमध्ये भिजवला आणि दिनेशच्या वडिलांच्या कपाळाला लावला. ते खुर्चीवर बसताच त्यांनी दिनेशकडे पाहिलं आणि म्हणाले, सून सासऱ्याला मारते हाच दिवस पाहण्यासाठी मी जिवंत होतो. अरे दिनेश, तुझी बायको मला मारत होती आणि तू गुपचूप तमाशा बघत होतास. धिक्कार आहे तुझ्या पैशावर, तुझ्या जीवनशैलीवर. मला वाटलं
की तू एक मर्द माणूस आहेस, परंतु तू एक नामर्द निघालास. मला तुझ्या पुरुषत्वावर शंका येऊ लागली आहे. दिनेश गप्प राहिला. उर्मिला म्हणाली, यात दिनेशचा काय दोष? तुम्ही त्याला इतक्या गोष्टी का ऐकवत आहात? तुम्हीच त्यांच्या मुलीवर हात उचलला आणि तुम्हाला माहीत आहे की तुम्ही आत्ता अमेरिकेत आहात. इथे नाती कागदी होड्यांसारखी वाहत असतात. जोपर्यंत कागदाची बोट तुमच्या डोळ्यांसमोर आहे तोपर्यंत तुम्ही ती पाहू शकता आणि ते पाहून आनंदी होऊ शकता. ते तुमच्या नजरेपासून लांब जाताच तुम्ही त्यांच्याबद्दल विसरून जायचे असते. तुमची सून एक अमेरिकन मुलगी आहे. ती इथल्या संस्कारात लहानाची मोठी झाली आहे आणि तिची मुलेही त्याच संस्कारात वाढलेली आहेत. त्यांनी कधीही भारत पाहिलेलं नाही. तुम्ही आता भारतात नाहीत की तुमच्या नातवंडाची तुमच्या आदेशांचे पालन करायला हवे. इथली मुलं आई वडिलांचं ऐकत नाही तर तुमचं कसं ऐकणार? दिनेश खूप छान मुलगा आहे. तो सध्या 2 बोटींमध्ये फसलेला आहे. त्याला त्याच्या वडिलांची देखील काळजी घ्यायची आहे आणि आपल्या पत्नी तसेच मुलांचीही. त्याला असे काहीही बोलू नका ज्यामुळे त्याचे मन दुःखी होईल. तुम्हाला त्याच्याबरोबर इथे कायमचे राहायचे नाही हे तुम्ही ठरवूनच इथे आला होतात ना? मग त्यांच्या मुलांच्या आणि बायकोच्या बोलण्यावर वाईट का वाटून घेता? दिनेशचे डोळे ओले झाले आणि तो तिथून निघून गेला. वडिलांच्या बोलण्यावर दिनेश पूर्ण रात्र रडत राहिला. त्याची पत्नी आणि मुलांनी त्याची अजिबात पर्वा केली नाही. उर्मिलाने खूप समजावल्यानंतरही दिनेशच्या वडिलांवर काहीच परिणाम झाला नाही. त्यांच्या जिद्दी स्वभावामुळे त्यांचे कधीच कोणाशीही जमलं नाही. दिनेशची आई होती, ती त्यांना समजून घ्यायची, नाहीतर सगळेच त्यांच्यापासून दूर राहायचे. आज उर्मिलाने विचार केला की कदाचित माझ्यामुळे तर त्यांच्या फॅमिलीमध्ये फूट पडली नसावी. उर्मिलाने दिनेशच्या वडिलांना सांगितलं, काल जे काही घडलं त्याचे कारण मी तर नाही ना. कारण दिनेशची मुलगी वयाने नक्कीच लहान आहे, पण तिचे विचार मोठ्या माणसांपेक्षा कमी नाहीत. माझ्या आणि तुमच्याबद्दल ती काल जे काही बोलली ते तिच्या बालिश वयाने म्हणाली. आपण एकत्र राहतो. आमचे आणि तुमचे नाते काय हे फक्त आम्हालाच माहीत आहे. आणि हो, इथली लोकांना काहीच फरक पडत नाही की आपण कोण आहोत किंवा आपण कोणत्या नाताने एकमेकांसोबत राहत आहोत. पण आपली भारतीय संस्कृती याला अजिबात परवानगी देत नाही. आणि आपण ज्या ठिकाणी राहतो यातील बहुतांश लोक भारतीय आहेत. माझी इच्छा आहे की माझ्यामुळे तुम्हाला कोणीही काही बोलू नये आणि त्याचसोबत तुमच्यामुळे इथल्या भारतीय समाजाने माझ्याबद्दल वाईट बोलू नये. असं बोलून उर्मिलाच्या मनाला काय वाटलं असेल हे फक्त तिलाच माहीत. आजपर्यंत ती दिनेशच्या वडिलांना भावाच्या रूपात पाहत होती. दिनेशचे वडील खूप दुःखी होते, पण ते उर्मिलाच्या वक्तव्यावर पूर्ण सहमत होते. ते म्हणाले, उर्मिला, तू अगदी बरोबर आहेस. तुला समाजाची भीती वाटते आणि मला तुझी भीती वाटते की माझ्यामुळे तुला काही त्रास होऊ नये. मला तुझा संकेत समजला. मी आजच तुझे घर सोडेन. कदाचित माझीच काही चूक असेल. माझी पत्नी जिवंत असेपर्यंत मला ती समजून घेत होती. त्यानंतर कुणीच माझ्या भावना समजून घेतल्या नाही. मी स्वतःला प्रामाणिक समजतो आणि सत्य हेच आहे की मी पूर्ण इमानदार आहे. उर्मिला रडत म्हणाली, भाऊ, हे तुम्ही काय बोलत आहात? मी तुम्हाला हे घर सोडायला कधी सांगितले? मी म्हणते की इथल्या वातावरणाचा विचार करून तुम्ही तुमच्या मुलाच्या घरी जाऊन राहा. तुम्ही खूप समजदार आहात आणि खरे सुद्धा आहात. जी लोक समजदार आणि खरी असतात त्यांना समजदारीने वागताही येतं. आज नाही तर उद्या ते तुम्हाला आवडू लागतील. दिनेश तुमच्याच रक्ताचा आहे, तुमचा एकुलता एक मुलगा. तुम्ही स्वतःला त्यांच्यापासून असे लांब ठेवले तर तुमच्या पत्नीच्या मनाला काय वाटेल? ती एक आई आहे, तिचे हृदय चिरडले जाईल. ती जर जिवंत असती तर ती आपल्या मुलापासून दूर राहू शकली नसती. मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही दिनेशला स्वीकारा. तो एक अतिशय सभ्य आणि हुशार मुलगा आहे. दिनेशचे वडील रात्रभर जागे राहिले. आपल्या मुलाची मजबुरी ते चांगल्या प्रकारे ओळखून होते. उर्मिलाचे बोलणे आणि नातीच्या बोलण्यातील धार त्यांच्या मनात शिरली होती. सकाळचे 4 वाजले. दिनेशचे वडील त्यांचे कपडे बॅगेत टाकून उर्मिलाला झोपेत सोडून घराबाहेर पडले. बाहेर आल्यावर त्यांनी टॅक्सी केली आणि ते एका हॉटेलमध्ये जाऊन थांबले. ते रात्रभर जागेच होते म्हणून त्यांना झोप लागली. सकाळी उर्मिलाला जाग आली तेव्हा दिनेशचे वडील घरात उपस्थित नसल्याने तिने पाहिलं. उर्मिलाला वाटलं कदाचित ते मॉर्निंग वॉकला गेले असावेत. 9 पर्यंत त्यांची परत येण्याची वाट पाहिली पण ते काही आले नाहीत. दिनेशच्या वडिलांची बॅगही तिथे नव्हती. ती खूप घाबरली.
उर्मिलाने काळजीत पडून दिनेशला फोन केला की तुझे वडील घरी नाहीत, ते कुठे निघून गेले माहीत नाही, त्यांचा काहीच पत्ता नाही. हे ऐकून दिनेश लगेच उर्मिलाच्या घराच्या दिशेने धावला. त्याची बायको आणि मुले अजून झोपलेले होते. दिनेश म्हणू लागला, आंटी, पप्पा गेल्यावर तुम्ही कुठे होतात आणि ते येथून किती वाजता निघाले? दिनेशने उर्मिलाला एकाच वेळेस अनेक प्रश्न विचारले. ती म्हणाली, मी झोपेतच होते. मला वाटले ते मॉर्निंग वॉकसाठी गेले असतील, लवकरच परत येतील, पण ते 9 वाजले तरी परतले नाही, म्हणून मी तुला फोन केला. दिनेश, मला खूप भीती वाटत आहे. माहीत नाही भाऊ कुठे गेले असतील. असं तर नाही ना की ते भारतात परत निघून गेले? दिनेश म्हणाला, आंटी तुम्ही काळजी करू नका, मी आत्ताच पोलिसांना कळवतो. त्यांना इथलं काही माहीत नाही. आंटी, ही सगळी माझीच चूक आहे. मी माझ्या वडिलांची काळजी घेण्यास सक्षम नाही. दिनेशने पोलिसांना फोन करून वडिलांची हरवल्याची तक्रार दाखल केली. संध्याकाळच्या 4 वाजता पोलीस दिनेशच्या वडिलांना घेऊन घरी पोहोचले. त्यांना पाहून संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला. दिनेशच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले, माझ्या मुलाची पत्नी आणि त्याच्या मुलीने मला मारहाण केली होती, त्यामुळे मी न सांगता घर सोडले आणि हॉटेलमध्ये जाऊन थांबलो. मी तर आज रात्रीच भारतात निघून गेलो असतो जर पोलीस तिथे पोचले नसते. पोलिसांनी दिनेशच्या पत्नीची चौकशी केली असता तिने स्पष्ट नकार दिला. उर्मिलाही तिथेच उभी होती. दिनेशच्या वडिलांनी आपल्या मुलाला विचारले, तुझ्या पत्नीने मला ढकलले की नाही तेवढे सांग. माझे डोके कसे फुटले तेही पोलिसांना सांग. दिनेश कधी बायकोकडे बघतो तर कधी वडिलांकडे बघतो, पण त्याच्या जिभेला कोणीतरी कुलूप लावल्यासारखे वाटत होतं. दिनेशची मुलगी पुढे आली आणि म्हणाली, हो, माझ्या आईनेच त्यांना धक्काबुक्की केली, कारण त्यांनी माझा विनयभंग केला होता. दिनेशच्या मुलीचे इतके वाईट शब्द ऐकून दिनेशने तिच्या दिशेने हात उचलला. पोलिसांनी दिनेशचा हात पकडला. उर्मिलाच्या डोळ्यात अश्रू होते. दिनेशच्या मुलीने पोलिसांना सांगितले, माझे आजोबांचे आमच्या मोलकरणीसोबत प्रेम प्रकरण सुरू आहे. आईला हे सर्व आवडले नाही, म्हणून तिने आजोबांना सांगितले, तुम्ही इथून निघून जावे. आजोबा मेडच्या घरी राहायला निघून गेले. बस एवढीच साधारण गोष्ट आहे. माझी किंवा माझ्या आईची काही चूक असेल असं मला वाटत नाही. आम्हाला आत्ताच्या आत्ता अटक करा, नाही तर आजोबा आणि या मोलकरणीला अटक करा. आजोबा जर आमच्या घरी राहिले तर मला भीती वाटत राहील की ते मला पुन्हा छेडतील. तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही यांना अटक करा. तेथे सर्वजण उभे राहून अवाक होऊन पाहत होते. पोलिसांनी दिनेशच्या वडिलांना अटक केली आणि तिथून घेऊन गेले. दिनेश काहीच करू शकला नाही. उर्मिलाने दिनेश आणि त्याच्या कुटुंबाकडे पाहिलं आणि म्हणाली, धिक्कार आहे दिनेश तुझ्यावर आणि तुझ्या परिवारावर. तुझे वडील काही महिन्यांसाठी तुला भेटायला आले होते आणि तुम्ही त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले. तुम्हा लोकांना जराही लाज वाटली नाही. तुम्ही लोक इतके नालायक माणसं असाल असं वाटलं नव्हतं. उर्मिलाला बघून रिया हसली आणि म्हणाली, ए म्हातारे, तुलाही तुझ्या प्रियकरासोबत तुरुंगात जायचे होते तर मला सांग, मी तुला त्यांच्यासोबत पाठवण्याची व्यवस्था करते. दिनेशने उर्मिलाचे पाय धरले आणि रडू लागले. आंटी, मला माफ करा. उर्मिलाने काहीच उत्तर दिले नाही आणि काहीही न बोलता आपल्या घराकडे परत जाऊ लागली. दिनेशने उर्मिलाचे दोन्ही खांदे धरले आणि उर्मिलाच्या बरोबर चालू लागला. दिनेश त्याच्या बायकोकडे आणि मुलांकडे बघून म्हणाला, तुम्ही लोक शांत होऊन राहू शकता. मी पण निघतो इथून. आता कधीच परत येणार नाही. जोपर्यंत माझे वडील परत येत नाहीत तोपर्यंत मी तुम्हा लोकांना इथे तोंड दाखवणार नाही. दिनेशची बायको त्याला म्हणाली, गेट लॉस्ट, आणि तिच्या दोन्ही मुलांना घेऊन आत निघून गेली. दिनेश उर्मिलाच्या घरी आला आणि म्हणाला, आंटी, मला माफ करा. तुम्हाला तर सर्व माहीतच आहे की माझे कुटुंब किती वाईट आहे. मुलेही त्याच्या आईसारखीच झाली आहेत. मला तुझा मुलगा समज. मी बाबांना सोडवून आणतो. आता मी तुम्हा दोघांसोबत राहीन. पप्पा म्हणाले तर मी भारतात त्यांच्यासोबत परत निघून जाईल. मी माझ्या कुटुंबाला कायमचे सोडून निघून जाईन. उर्मिलाने तिच्या साडीच्या पदराने त्याच्या ओल्या पापण्या साफ केल्या. दिनेश लगेच पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाला. दिनेश पोलीस ठाण्यात पोहोचला तर त्याचे वडील लॉकअपमध्ये होते. त्याच्या वडिलांना जामीन मिळाला आणि त्यांना उर्मिलाच्या घरी घेऊन आला. दिनेशचे वडील त्याला म्हणाले, आता मी इथे राहणार नाही. माझ्यामुळे तुम्हाला आणि दिनेशला जो काही त्रास झाला त्याबद्दल मी तुम्हा दोघांची माफी मागतो. माझे संपूर्ण आयुष्य निघून गेले. त्याची आई हयात असताना ती नेहमी म्हणायची, तो आमचा एकुलता एक मुलगा आहे.
तुम्ही निवृत्त झालात तर आम्ही दोघेही आमच्या मुलांसोबत राहू. छताकडे बघत वडील म्हणाले, बघताय ना तुम्ही, अमेरिकेत राहण्याचे सुख जे आयुष्यभर मिळवता आले नाही ते अमेरिकेत आल्यावर साध्य झाले. ही एकच गोष्ट उरली होती की मी पोलीस ठाण्यात आलो आणि लॉकअपमध्ये बंद झालो. आज तुमच्या मुलाने तेही काम पूर्ण केले. इथे आल्यानंतर मला एक बहीण भेटली. तीही तिच्या बदनामीच्या भीतीने मला तिच्या घरी ठेवू शकत नाही. उर्मिला दिनेशच्या वडिलांना म्हणाली, तुम्ही असं का बोलत आहात? माझी फक्त एवढीच इच्छा होती की तुम्ही दिनेशसोबत असायला हवं होतं. जर तुम्ही माझ्याबद्दल चुकीचा विचार करत असाल तर मी आजच तुमच्यासोबत भारतात जायला तयार आहे. दिनेशचे घर उद्ध्वस्त होऊ नये एवढीच माझी इच्छा होती. तुम्ही बघा दिनेश किती काळजीत आहे. कमतरता दिनेशमध्ये नाही तर इथल्या संस्कृतीत आहे. मी त्याच्या कुटुंबालाही दोष देत नाही. आणि राहिलं याच्या बायकोचा प्रश्न, तर ती अमेरिकन मुलगी आहे. ती आपल्या मुलाचे संगोपन त्याच पद्धतीने करत आहे ज्याप्रमाणे तिचे संगोपन झाले आहे. तसे बघितलं तर कोणाचाच दोष नाही, पण तरीही त्याचा संसार पूर्णपणे विस्कटला. तुमची काय इच्छा आहे की या सर्व नाटकामुळे दिनेशने त्याचे कुटुंब सोडून द्यावे? दिनेश शांतपणे उभा होता. दिनेशचे वडील म्हणाले, सध्या मी भारतात परत चाललो. ह्या म्हातारपणी माझी नात माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. माझ्यासाठी ही खूप शरमेची बाब आहे. दिनेश म्हणाला, बाबा तुम्ही काळजी करू नका. तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. मीही तुम्हाला त्या घरात पुन्हा घेऊन जाणार नाही. तुम्ही भारतात परत जायचे ठरवलेच तर मी पण तुमच्यासोबत येईन. मी तुमच्या ह्या निर्णयाला पूर्णपणे सहमत आहे. पण मला ही आता इथे राहायचे नाही. आता मलाही तुमच्याबरोबर भारतात यायचे आहे. मी आजच घटस्फोटाची कागदपत्रे तयार करतो आणि त्यानंतर मी पण इथे राहणार नाही. माझ्यासाठी माझे कुटुंब तुमच्यापेक्षा मोठे नाही. तुम्हीच माझे कुटुंब आहात. हे सर्व सुरू असताना अचानक दिनेशच्या मुलीचा फोन आला. तिची आई घसरून पडली आहे. तुम्ही लवकर घरी या. आईचा खूप रक्तस्राव होत आहे. तिच्या डोक्याला खूप दुखापत झाली आहे. खूप रक्त निघाले आहे. मी रुग्णवाहिका बोलवली आहे. पप्पा प्लीज लवकर या. एवढे बोलून ती जोरजोरात रडू लागली. आपल्या मुलीचे बोलणे ऐकून तो घाबरला आणि त्याने आपल्या पत्नीला खूप दुखापत झाल्याचे आपल्या वडिलांना सांगितले. उर्मिला म्हणाली, अरे तू इथे उभा राहून काय बघत आहेस? लवकर घरी चल. मी पण येते तुझ्यासोबत. दिनेशच्या वडिलांनाही ऐकून खूप वाईट वाटले आणि ते सुद्धा दिनेशसोबत निघून गेले. दिनेशची पत्नी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात गेली होती. दिनेश, उर्मिला आणि दिनेशचे वडील हॉस्पिटलमध्ये पोहोचले. दिनेशच्या मुलीने धावत जाऊन वडिलांना धरले आणि जोरजोरात रडू लागली. दिनेशने तिला त्याच्यापासून दूर केले आणि डॉक्टरांशी बोलू लागला. यावेळी दिनेशची पत्नी ICUमध्ये होती. डॉक्टरांनी सांगितले तिच्या डोक्याला खोल जखम झाली आहे आणि खूप रक्त वाया गेले आहे. डॉक्टर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत आहेत. उर्मिला आणि दिनेशच्या वडिलांनी डोळे बंद केले आणि प्रार्थना करू लागले. दिनेशच्या मुलीने तिच्या आजोबांकडे पाहिल्यावर ती गप्प झाली. ती सतत तिच्या आजोबांकडे बघत होती की ते देवाची प्रार्थना करत आहेत. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती मनातल्या मनात खूप पस्तावा करत होती की मी त्याच्यासोबत चांगली वागली नाही, पण तिला तिच्या भावना त्यांच्यासमोर मांडता येत नव्हत्या. शेजारीच असलेल्या खुर्चीवर बसून ती आईसाठी देवाची प्रार्थना करू लागली. दिनेशच्या पत्नीची प्रकृती अत्यंत गंभीर होती. खोल दुखापतीसोबतच तिच्या पाठीचा कणाही तुटला होता. दिनेशची मुलांची हालत रडून रडून खराब झाली होती. दिनेशसुद्धा खूप उदास होता. उर्मिला दिनेशच्या वडिलांना म्हणाली, भाऊ तुम्ही एवढी काळजी का करत आहात? तुम्हाला तर भारतात परत जायचं आहे ना, तर तुम्ही जाऊ शकता. दिनेशचे वडील उर्मिलाचं बोलणं ऐकतही होते आणि समजूनही घेत होते. ते आपल्या मुलाकडे गेले आणि त्याला आधार देऊ लागले. दिनेशच्या वडिलांनी दिनेशच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, काळजी करू नकोस, तुझी बायको लवकर ठीक होईल. दिनेश उभा राहिला आणि म्हणाला, बाबा मला क्षमा करा. या मुलांची आई त्यांच्यापासून दूर जाऊ नये आणि त्यांच्या डोक्यावरून त्यांच्या आईची सावली जाऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना करा. बाबा मला माहीत आहे की ही मुलं तुम्ही मला दिलेल्या संस्कारांपासून वंचित आहेत. मी त्यांना ते संस्कार देऊ शकलो नाही. दिनेशचे वडील आपल्या नातवंडांकडे गेले आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, तुम्ही दोघेही रडू नका. तुमची आई पूर्ण बरी होईल. ती आता थोड्या वेळाने ठीक होईल. दिनेशच्या मुलीला कुठून सद्बुद्धी आली कुणास ठाऊक. ती आजोबांच्या पाया पडून रडू लागली. दिनेशचे वडील म्हणाले, अरे उठ आणि रडणे थांबव. चला आपण सर्वांनी मिळून तुझ्या आईसाठी प्रार्थना करूया.
उर्मिलासह सर्वजण देवापुढे प्रार्थना करू लागले. दिनेश शांतपणे उभा राहून आपल्या मुलीकडे बघत होता. दिनेशसह संपूर्ण कुटुंब देवाची प्रार्थना करू लागले की दिनेशची बायको बरी व्हावी. दोन्ही मुले रडत होती, वाईट स्थितीत होती. दिनेशची मुलगी ही आज पूर्णपणे बदलली होती. आजोबांना किती वेळा सॉरी म्हटले होते माहीत नाही. उर्मिला म्हणाली, आता तुम्हीही तिला माफ करा भाऊ, ती तर मासूम आहे आणि तुमचीच नात आहे. दिनेशच्या वडिलांनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवला आणि नंतर दोघांनाही मिठी मारली. तेव्हा त्या डॉक्टरांनी दिनेशला 2 बाटल्या रक्त लागतील असे सांगितलं. ते रक्त उर्मिला आणि दिनेशच्या वडिलांनी दिले. ऑपरेशन सुरू करण्यात आले आणि पहाटेचे 4 वाजले होते. मग डॉक्टर बाहेर आले आणि दिनेशला म्हणाले, सर्व काही ठीक आहे. दिनेश आणि त्याच्या कुटुंबाने मोकळा श्वास घेतला. दोन्ही मुलांनी लांबूनच आपल्या आईला पाहिले तर त्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. दिनेशच्या वडिलांनी उर्मिलाला सांगितले, तू मुलांना घरी घेऊन जा, मी आणि दिनेश इथं थांबतो. दिनेशची मुलगी तिच्या आजोबांना म्हणाली, आजोबा, आम्ही तुम्हाला घेतल्याशिवाय घरी परत जाणार नाही. दिनेशचे वडील म्हणाले, आम्ही तुझ्या आईला सोबत घेऊन घरी येतो. मुलगी आपल्या आजोबांना म्हणाली की तुम्ही आईला रक्त दिले त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि उर्मिला आंटी, तुम्हीही आम्हाला माफ करा. उर्मिलाने मनोमन विचार केला की ही कोणती जादू आहे. जी मुलगी काल रात्रीपर्यंत इतका घाणेरडा आरोप लावत होती, आज तीच मुलगी आपल्या आजोबांच्या इतक्या जवळ कशी झाली. हे देवा, तुझे खूप खूप धन्यवाद. दिनेशचे वडील उर्मिलासोबत मुलांना घरी घेऊन गेले. उर्मिलाने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला आणि आज आजोबा आपल्या दोन्ही नातवांसोबत नाश्ता करत होते. तेवढ्यात हॉस्पिटलमधून दिनेशचा फोन आला. त्याची पत्नी शुद्धीवर आली आहे. थोडी अशक्तता आहे, पण आज नाही तर उद्या घरी घेऊन जाता येईल. दिनेशचे वडील दोन्ही मुलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आले. उर्मिलासुद्धा सोबतच होती. संपूर्ण कुटुंब यावेळेस दिनेशच्या पत्नीला घेरून उभे होते. त्याच्या पत्नीला जशी शुद्धा आली, तिच्या मुलांना ती बोलावू लागली. मुलं पळतच आपल्या आईला मिठी मारू लागले. दिनेशच्या मुलीने आपल्या आईच्या कानात असं काही सांगितलं की दिनेशची पत्नी दोन्ही हात जोडून आपल्या सासऱ्याला धन्यवाद म्हणाली. त्यानंतर ती जे काही म्हणाली ते ऐकून पूर्ण कुटुंब थक्क होऊन उभे राहिले होते. दिनेशची पत्नी आपले दोन्ही हात जोडून आपल्या सासऱ्यांना म्हणाली, बाबा, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. मला वडिलांचे महत्त्व कळाले आहे. जर तुम्ही भारतात परत गेलात, आम्ही पण तुमच्याबरोबर येऊ. तुम्ही माझे कुटुंब आहात. आम्ही तुमच्यासोबत कायमचे भारतात येऊ. दिनेश त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, या सर्वांना माफ करून यांना आपलेसे करून घ्या. त्यांना स्वीकारा. कुटुंब पूर्णपणे आनंदी होते. दिनेशची पत्नी 2 दिवसांनी घरी आली. उर्मिलाही दिनेशच्या घरी राहू लागली आणि दिनेशच्या वडिलांनी आपल्या कुटुंबासह अमेरिकेत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यासोबत आनंदी जीवन जगू लागले. मित्रांनो, आशा आहे की आजची कहाणी नक्कीच तुम्हाला आवडली असेल. जर कहाणी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.